गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भावनो. काय चाललं, झालं का नाही चहा पाणी? हां, झालंच असं. तर आज सकाळी सकाळी आम्ही दाजी आणि आम्ही गेलो होतो मस्तपैकी रानामध्ये. आणि रानावरचं वातावरण तर तुम्हाला तर माहिती आहे, आ हा हा किती सुंदर. तुम्हाला तर माहिती आहे सकाळ सकाळचं वातावरण तर खूप छान. रात्री पाऊस पडला होता आणि सकाळी एक नंबर म्हणजे असं वातावरण झालं होतं मस्तपैकी. आणि शेपूची भाजी तिथं मस्तपैकी, मेथीची भाजी होती, पालक, आंबट चुका, कोथिंबीर भरपूर होतं. तर मी म्हणलं चला थोडी भाजी घ्यावं. तर शेपूची थोडीच घेतली, जास्त नाही घेतलं बरं का. आणि त्याच्यामध्ये पण ती बाई थोडं बोलली मला वाकडं तिकडं, तर मग मला खूप वाईट वाटलं. खरं भावानं बहीण कोणा ते म्हणतात काय सांगितलं तुम्ही जाऊन चोरून घेत. नाही, मी चोरीत नाही, मी थोडीच घेऊन लागले ते. पण ती बाई म्हणजे असं वेगळंच बोलली, मला टोचून बोलली ना, तर मला खूप वाईट वाटलं ते. आणि चला हे बघा, ज्याचं त्याचं वावर आहे ना, वावरा ज्याचं समजा त्यांचं वावर असलं, आपण त्यांच्या वावरात गेलो तर बोलणारच आहे. चुकी माझी ही झाली की मी त्यांच्या वावरात गेले आणि थोडी भाजी घेतली, असं काही गोष्टी. तर चला काय बात नाही, नो टेन्शन, मनावर नाही घ्यायचं काय होय. तर भावनो बहिणो, आम्ही गावाकडून समजा रानाकडून चाललो होतो तर रस्त्याने. तर तिथं आम्हाला एक मच्छीवाला दिसला आणि खूप छान मच्छी होती. गावाकडची मच्छी तर तुम्हाला माहिती आहे, जिलेबी मरळ अशी राहते. जास्त काय दुसरं आहे नसतं तुमच्या गावाला. तर समजा पुण्याला, मुंबईला, तिकडं नाशिकला, मोठ्या मोठ्या शहराला खाऱ्या पाण्यातल्या मासे येतात आणि इकडं आहे ना गावाकडल्या माश्या. तर मस्तपैकी आम्ही मासे घेतले रस्त्याने चालता चालता दाजीने आम्ही. आणि छानपैकी असे धुवून घेतले. मी त्याच्यात लिंबू टाकलं होतं, थोडा मीठ टाकलं होतं आणि छान अशी मस्तपैकी धुवून घेतली. आता ही मच्छी जी आहे का आपल्याला फ्राय करायची आहे. आणि कशी फ्राय, ती तशी फ्राय नाही, तर मी कशी फ्राय करणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हो, आपलं फेसबुकचं पण पेज आहे संगीता गायकवाड ब्लॉग. आणि हो, माझ्या मुलाचं पण आहे पवन गायकवाड, तर तुम्ही तिथं पण फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे मस्त मस्त तुम्हाला मी ब्लॉग आता दाखवत जाईन. आणि आपल्या संगीता प्रोडक्शनवर तर तुम्हाला माहिती आहे मी बेताचे व्हिडिओ टाकीते. कारण की खूप साऱ्या मला ताईसाहेब, दादा, भाऊ असे बोलते की संगीता तुम्ही आम्हाला कॉमेडीचे व्हिडिओ आणि याचे व्हिडिओ टाकायचे स्वयंपाकाचे, कारण की आम्हाला खूप आवडते बेताचे. आणि तुम्हाला माझ्या हाताचा जेवण पण आवडतोय होय, खरे का खोटे, म्हणजे बेत हो. तर अशा काही गोष्टी असतात. तर मग मच्छी जी आहे का आपल्याला तळवायची होती. आणि म्हणजे थोडी थोडी पतली करून घेतली मी. आता ती काय हे नव्हती होत, इळतीनं काय चिरत नव्हती, त्याच्यात काटे होते. पण आता काय करणार, तशीच कशी मशी म्या तिला थोडं थोडं हे करून घेतलं. आता मस्तपैकी मी इकडे टाकलेला आहे चिकन कंटकी मसाला. तुम्ही म्हणता सांगितलं हे काय, तर याच्यामध्ये अद्रक लसूण टाकायचं असलं तुम्हाला तर टाकू शकतात मच्छीमध्ये. नाहीतर मग नुसते मसाला पण टाकू शकतात. त्यात तुम्हाला काही टाकायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ पण टाकायची गरज नाही ना, भुरकी ना, काही काही नाही. फक्त एक पाकिट खोलून टाकायचं. ही आहे चिकन कंटकी मसाला. तुम्ही कोण्या पण दुकानामध्ये घ्या, समजा स्पेशली जे मटणा पसरले दुकानं असतात का, जिथं मटण विकत असते आणि त्याच्या बाजूचे काही दुकानं असे असते, तिथं जाऊन विचारा फक्त की मटण कंटकी पाकिट भेटन का पावडरचं, तर ते तुम्हाला नक्की देईन. एक सांग तुम्हाला, एवढी छान मस्तपैकी होती ना, कंटकी होती ना. तर आज ही खायची हे होती तयारी. कारण की कसं माहिती आहे का, खूप दिवस झालं खाल्ली नव्हती आणि पाऊस पडतच होता मस्तपैकी झणझण, म्हणजे असं झणझण पाऊस कसा झण, हां तर झिम झिम पाऊस पडत होता. आणि छानपैकी असा वास, सुगंध, आहा हा हा, पावसामध्ये असा मच्छीचा सुगंध येऊ लागला होता, तुम्हाला काय सांगू लय. आणि हो, ही जी मच्छी आहे का आपल्याला एकदम स्लो, म्हणजे एकदम स्लो पण नाही, थोडं स्लो गॅसवर पकवायची. कारण की जर तुम्ही फास्ट गॅस केला तर ती पकणार नाही, म्हणजे शिजणार नाही, कडक नाही होणार आहे. तर या मस्तपैकी कशी झालेली आहे मला मस्तपैकी एक कमेंट करा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या तुमच्या संगीताताईला सपोर्ट करा प्लीज प्लीज प्लीज. आणि एक लाईक शेअर कमेंट कर जरा. भावनं बहिणी इतकं मेहनतीनं व्हिडिओ टाकतो. तर कालच्या व्हिडिओला तर 200च लाईक गेलेत. काय सांगू तुम्हाला, किती मेहनतीनं व्हिडिओ केला राव. आणि मग डबल तुम्ही म्हणतात की व्हिडिओ करा संगीताई, व्हिडिओ करा. तर प्लीज यार व्हिडिओ, भावनं बहिणी एक लाईक शेअर कमेंट प्लीज. तर मस्तपैकी अशी कंटक्की मी परतिलेली आहे. आणि या सगळ्याजणी खायला. बरं तुम्ही ह्या पावसाळ्यात केली का नाही मासे, आत्ता लोक खाल्लीत का नाही, तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि लव यू सगळ्यांना, बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.